धुळे जिल्ह्यामध्ये सूर्यनारायण जणू आग ओकतो की काय असं सध्या चित्र आहे। त्याचं कारण असं कारण की धुळे जिल्ह्यातला तापमानाचा पारा जो आहे तो 42 अंशावर पोहोचलेला आहे आणि या वाढलेल्या तापमानाचा फक्त सर्वसामान्य धुळेकरांनाच नाही तर महावितरणला देखील फटका बसतोय। त्याचं कारण असं कारण की वाढलेल्या तापमानामध्ये पॉवर स्टेशन जे काही आहेत महावितरणचे त्या पॉवर स्टेशनमधल्या ट्रान्सफॉर्मरची त्या ठिकाणी त्याची सुरक्षा करण्यासाठी त्याचा उन्हापासून बचाव करण्यासाठी चक्क त्या ठिकाणी कूलर लावण्याची वेळ महावितरणवर आली आहे। आपण आहोत एका सबस्टेशनवरती आणि आपण पाहू शकतो धुळे शहरातलं हे खरं तर सबस्टेशन आहे आणि या ठिकाणाहून संपूर्ण धुळे शहराला या ठिकाणी वीज पुरवठा करण्यात येतो। खरं तर वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अतिशय मोलाची भूमिका ही ट्रान्सफॉर्मरची असते। मात्र सध्या धुळे जिल्ह्यातला तापमानाचा जो पारा आहे तो 42 अंशावर पोहोचलेला आहे आणि वाढलेल्या तापमानामुळे हे जे काही पॉवर सबस्टेशन्समधले जे काही ट्रान्सफॉर्मर्स आहेत हे हीट होऊ नये आणि हिटिंग होऊन याच्यात बिघाड होऊ नये म्हणून या ठिकाणी कूलर्स लावण्यात आलेले आहेत। आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये पाहू शकतो की या ट्रान्सफॉर्मरच्या चारही दिशांनी या ठिकाणी कूलर्स लावण्यात आले आहेत आणि कूलर्स कंटिन्युअस म्हणजे सातत्याने या ठिकाणी हे प्लॅटफॉर्म जे आहेत या ठिकाणी हा जो सबस्टेशनमधला हा जो काही ट्रान्सफॉर्मर आहे याला सातत्यानं थंड ठेवण्याचं काम करत असतात। जर हा ट्रान्सफॉर्मर हिट झाला तर त्याच्यात बिघाड होईल आणि त्यामुळे जे काही वीज पुरवठा आहे तो खंडित होण्याची शक्यता असते। त्यामुळे फक्त धुळे शहरातील नाही तर धुळे जिल्ह्यातले जे काही ग्रामीण भागातले आणि शहरी भागातले जेवढे पॉवर सबस्टेशन्स आहेत त्या सर्वच पॉवर सबस्टेशनमधले जे काही ट्रान्सफॉर्मर आहेत त्याला आता कूलर्सच्या ठिकाणी वेढा घालण्यात आलेला आहे आणि अशाच पद्धतीनं कूलर्सच्या माध्यमातून या ठिकाणी जे काही पॉवर स्टेशनमधले जे ट्रान्सफॉर्मर आहेत ते थंड कसं राहतील यासाठी प्रयत्न केले जात आहेत। त्याचं कारण असं कारण की उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतोय। 40 अंशावरून आज चक्क धुळे जिल्ह्यातला उन्हाचं जे तापमान आहे ते 42 अंशावर पोहोचलेलं आहे आणि या वाढलेल्या तापमानातून पॉवर स्टेशनमधल्या ट्रान्सफॉर्मरचा बचाव करण्यासाठी आता महावितरणला देखील कूलर्सची व्यवस्था करावी लागली आहे। दीपक बोरसे, न्यूज 18 मराठी, धुळे।